नुकसानग्रस्त तुम्ही आहात आणि काय मागण्या आहेत तुमच्या गोवा सरकारकडे म्हणा किंवा महाराष्ट्र सरकार? जे आम्ही 1236 कुटुंब जे आहेत ती राजकीय प्रकल्पास बाधित झालेली, तर 1236 दाखलाधारक आमचे आहेत. मग 1236 दाखलाधारक महाराष्ट्र आणि गोवा सरकारने दोघांना सामावून घेतलं पाहिजे. 1990 साली जो करार झालेला आहे महाराष्ट्र आणि गोवा सरकारमध्ये संयुक्त करार, त्यामध्ये 73.30% वाटा गोवा सरकारचा आहे आणि 23.70% वाटा महाराष्ट्र सरकारचा आहे. मग दोन्ही सरकारनी आपल्या वाट्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना आम्हाला सामावून घ्यावं. तुमची आता गोवा सरकारकडे काय मागणी आहे? गोवा सरकारने ते जेवढी जबाबदारी 73.30% जबाबदारी एवढी आहे प्रकल्पग्रस्तांची रोजगारात सामावून घेण्याची, तेवढ्यांना त्याने सामावून घ्यावं एवढी आमची इच्छा आहे. साधारण हा आकडा म्हणजे आता तुम्ही टक्केवारीत म्हणलात तर साधारण किती लोक केव्हापासूनची होती आणि केव्हा पूर्ण झाली पाहिजे असं वाटतं? आमचा 1990 साठी करार झाला त्यावेळी आमच्या संघर्ष समिती स्थापन झाली आणि त्यावेळी पासून मागणी आमची होती, पण मधल्या कालावधीमध्ये ते पूर्ण झाली नाही, म्हणून आम्ही पुन्हा हा संघर्ष चालू केला आहे. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे काय प्रयत्न केले? महाराष्ट्र सरकारकडे जेवढी त्यांची जबाबदारी आहे, म्हणजे त्यांची 23.70% जबाबदारी आहे, तेवढी जबाबदारी पूर्ण व्हावी यासाठी आम्ही मागच्या 3 वेळा उपोषणं केली आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 1-2 महिन्यामध्ये तुमचं जी जागा आमच्या जो वाटा आहे तेवढा आम्ही पूर्ण करू. त्याप्रमाणे साधारण 800-990 प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत सामावून घेतलेला आहे आणि गोवा सरकारने अजूनही काही प्रकल्पग्रस्त सामावून घेतलेलं नाही. म्हणून गोवा सरकारची महाराष्ट्र सरकारची अजून 140 प्रकल्पग्रस्त आहेत जे अजून सामावून घ्यायचे आहेत. मग त्यांना 140 जणांना महाराष्ट्र सरकारने सामावून घ्यावं आणि इतर जी गोवा सरकारचा वाटा जो आहे तेवढा गोवा सरकारने सामावून घ्यावं. एकंदरीत गोवा सरकारचं मागच्या वर्षापासून जर वर्तन बघितलं तर तुम्हाला काय वाटतं की ते तुमच्या मागण्या मान्य करणार आहेत आणि समजा मान्य केल्या नाही तशा वेळेस तुमचा स्टँड काय राहणार? आम्हाला विश्वास आहे की आम्ही एवढं त्याग केला आहे पाण्याचा आणि गोव्याला जास्त वाटा दिलेला आहे पाण्याचा, ते आम्हाला असं वाटते की आमचे मुख्यमंत्री साहेब निश्चितच आमचं म्हणणं मान्य करतील आणि जो वाटा आहे. वस्तुस्थिती आहे गोव्यामध्ये 900 नोकऱ्या सध्या तरी अवेलेबल नाही आहेत अशा वेळेस नाही, आमचं म्हणणं काय, तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या ना, टप्प्याटप्प्याने घ्या. नसेल जे आमचे काही दाखलाधारक असे आहेत की ज्यांचं हिजबार झालेले आहे, काही दाखलाधारक कमी शिक्षित आहेत, मग त्यांच्यासाठी विशेष काहीतरी एक तुम्ही हे ठेवा ना, पर्याय ठेवा ना. मग आम्ही तयार आहोत, पण आम्हाला जोपर्यंत योग्य वाटत नाही पर्याय तोपर्यंत आम्ही आमचं म्हणणं समोर संघर्ष करतच राहणार. आणि आमचा शेवटी नाही दिलं सरकारने समजा मान्य केलं नसेल, मग आम्ही जिथे धरण बांधलं आहे, जिथे पाणी अडलं आहे, जिथे होतो त्यात आम्ही आत्महत्या करणार, आमचा प्राणत्याग करणार हे आम्ही ठरवलं आहे. पण आम्हाला अजूनपर्यंत गोवा सरकारचा रिस्पॉन्स चांगला वाटतो आहे, त्यांना आम्हाला निश्चितच आमचे म्हणणं ऐकतील, आमच्या प्रकल्पग्रस्तांना टप्प्याटप्प्याने सामावून घेतील अशी आम्हाला आशा वाटते. म्हणून आजपर्यंत आम्ही त्या विचारांनी त्यांच्या चाललेलो आहोत.